भुईंज येथील ज्ञानसत्र काठावरचे या कार्यक्रमामध्ये आयोजित केलेल्या चाकूरबाहेरचे ग्रामीण कवी संमेलन यामध्ये कवयित्री पल्लवी शिंदे यांनी एक कविता सादर केली, ती आपण आता ऐकूयात. पण माझ्या आयुष्यातली पहिली कविता जी मी कविता थोडा असे सांगते. माझ्या वयाच्या 12व्या वर्षी माझे आई वडील गेले एका अपघाताने, आणि त्यानंतर माझं आणि माझ्या आई वडिलांचं रोज बोलणं व्हायचं. म्हणजे तुम्हाला जरा फिल्मी वाटेल हे सगळं, पण आकाशातल्या चांदण्यांसोबत माझे आई वडील म्हणून त्यांच्याशी बोलायचं. आणि ही कविता तीच आहे, माझं आणि माझ्या आई वडिलांचं बोलणं. इंग्लिशी करंगळी पकडून पायावर उभं केलं, इंग्लिशी करंगळी पकडून पायावर उभं केलं. मला माहिती आई बाबा तुम्हीच मला घडवलं, मला माहिती आई बाबा तुम्हीच मला घडवलं. कधी कधी मन अगदी दाटून येतं, मनात असंख्य भावना विचारांचं वादळ अगदी जोराजोरात भटकंती करतं, पण त्यालाही शांत करते. मी, कारण मनात लगेच आईचं धीर गंभीर डोळ्यासमोर येतं. आई बाबा तुम्हाला वाटत असेल ना की आपलं कर्तव्य आपण अर्धवट सोडलं, आई बाबा तुम्हाला वाटत असेल ना की आपलं कर्तव्य आपण अर्धवट सोडलं, पण असं नका समजू. तुमच्या संस्कारांनी मी या दुनियेशी नातं जोडलं, पण असं नका समजू. तुमच्या संस्कारांनी मी या दुनियेशी नातं जोडलं. कधी कधी वाटतं या दुनियेत आपलं कुणीच नाही. आता हे सगळं आधीच आहे बरं का, जेव्हा आम्हाला म्हणजे आम्ही तिघं भाऊ आणि अपार कष्ट करून एक आधार द्यायला सुद्धा किंवा दिला असेल, बाबा तुम्ही खूप कष्ट केले असं मायेचे हात फिरवणार तुम्ही म्हणून फक्त ह्या भावना. कधी कधी वाटतं या दुनियेत आपलं कुणीच नाही, पण वडिलांनी दिलेल्या विठुरायासारख्या दैवतासमोर कुणीही मोठं नाही. पण वडिलांनी दिलेल्या विठुरायासारख्या दैवतासमोर कुणीही मोठं नाही. आई असंख्य वादळे आयुष्यात आली ग, आई असंख्य वादळ या आयुष्यात आली ग. कधी कधी वाटलं बस आता संपवावं सगळं, कधी कधी वाटलं बस आता संपवावं सगळं. पण तसा विचार करताना आई तुझ्या संस्कारांची शिकवण आठवली ग, पण तसा विचार करताना आई तुझ्या संस्कारांची शिकवण आठवली ग. आत्महत्या महापाप, वडिलांनी गीतेचं ज्ञान अगदी मनात ठासून ठेवलंय. आत्महत्या महापाप, वडिलांनी गीतेचं ज्ञान अगदी मनात ठासून ठेवलंय. मला माहिती आई बाबा तुम्हीच मला घडवलंय, मला माहिती आई बाबा तुम्हीच मला घडवलंय. आई बाबा तुम्हाला वाटत असेल ना मुलांना आधार द्यायला आपण कमी पडलो, आई बाबा तुम्हाला वाटत असेल ना मुलांना आधार द्यायला आपण कमी पडलो, पण ऐका तुमच्या संस्कारांची ठेवण आणि संस्कृतीची शिकवण यांनी आम्ही आयुष्यभरासाठी श्रीमंत बनलो. पण ऐका तुमच्या संस्कारांची ठेवण आणि संस्कृतीची शिकवण यांनी आम्ही आयुष्यभरासाठी श्रीमंत बनलो. मित्रांच्या घरी आई बाबाचं प्रेम पाहिलं की डोळ्यात रडू येतं, मित्रांच्या घरी आई बाबाचं प्रेम पाहिलं की डोळ्यात रडू येतं. असं वाटतं काही दिवस तुमच्या दोघांची साथ मिळाली असती तर किती बरं झालं असतं. असं वाटतं काही दिवस तुमच्या दोघांची साथ मिळाली असती तर किती बरं झालं असतं. आई बाबा स्वार्थाने नाही बोलत तुम्ही, आई बाबा स्वार्थाने नाही बोलत तुम्ही. तुमच्या उपकारांची करायची होती परतफेड, तुमच्या उपकारांची करायची होती परतफेड नाही करता आली. या कृतज्ञपणाच्या जाणीवेनं आपल्याला म्हणाले नाही करता आली, या कृतज्ञपणाच्या जाणीवेनं आपल्याला म्हणाले. आता देवाकडे एकच प्रार्थना, आता देवाकडे एकच प्रार्थना, पुढच्या जन्मी हेच आई बाबा, पुढच्या जन्मी हेच आई बाबा दे, पण आयुष्यभरासाठी. कारण मलाही होऊ द्या माझ्या आई बाबाच्या म्हातारपणाची गाडी, कारण मलाही होऊ द्या माझ्या आई बाबाच्या म्हातारपणाची.